वाढदिवसाची गिफ्ट म्हणून 17 वर्षाच्या मुलीकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे. तर दुसरी घटना आहे लोणी काळभोरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत स्नॅपचॅटवर फ्रेंडशिप करून तिला अश्लील फोटो पाठवण्यास भाग पाडून तिच्यासोबत शारीरिक संबंधाची मागणी केल्याची घटना घडली आहे. पाहूया नेमक्या घटना काय आहे. त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वाढदिवसानिमित्त अज्ञात ठिकाणी नेऊन वाढदिवसाची गिफ्ट म्हणून शारीरिक सुखाची मागणी केली. त्याला नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका 17 वर्षाच्या मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 22 वर्षाच्या तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 14 जुलै 2024 रोजी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांनी फिर्यादी मुलीला घरी घेऊन जातो असे सांगून अज्ञात ठिकाणी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेल्या खोलीत नेले. तिथे आज माझा वाढदिवस आहे तर मला तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे असे म्हणून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने त्यास नकार दिला. तेव्हा तिला मिठी मारून तिचा विनयभंग केला. तसेच तूने इसके बारे में किसी को बताया तो तेरा अब्बा मर जाएगा अशी धमकी दिली. पोलीस निरीक्षक अमोल काळे याचा तपास करीत आहेत. तर दुसरी घटना आहे लोणी काळभोरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत स्नॅपचॅटवर फ्रेंडशिप करून तिच्याशी अश्लील चॅटिंग केले. तिला ब्लॅकमेल करून तिला नग्न फोटो पाठवण्यास सांगितले. अश्लील चॅटिंग करून फोटो व अश्लील व्हिडिओ पाठवून तिला शारीरिक सुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 4 पैकी 3 जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आहे ही माहीत असताना ती वापरत असलेल्या स्नॅपचॅट ॲप्लिकेशनवर फ्रेंडशिप केली. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी सातत्याने स्नॅपचॅटवर अश्लील चॅटिंग करून तिला स्नॅपचॅट ॲप्लिकेशनवर कोणाकोणासोबत बोलतेस हे घरी सांगण्याची धमकी दिली. तिला ब्लॅकमेल करून नग्न फोटो पाठवण्यास भाग पाडले. तसेच स्नॅपचॅटवर अश्लील चॅटिंग करून फोटो व अश्लील व्हिडिओ पाठवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. याची माहिती मिळाल्यावर आईने पोलिसांकडे धाव घेतली. याचा तपास पोलीस करीत आहेत.